तुम्हाला आज पैसे कमवता येतात का? शेअर बाजार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. भाऊ, तू श्रीमंत होऊ शकतोस, फक्त विश्वास ठेव. ही 3 गोष्टी तुला शिकाव्या लागतील. कारण मी असं इच्छितो की तुझा कॅल्क्युलेटर सुद्धा थकू नये. शेअर बाजार. जेव्हा आपण शेअर बाजाराचं नाव ऐकतो तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही जी फील्ड आहे शेअर बाजार ही काही निवडक लोकांसाठीच आहे. काही असे लोक ज्यांना फायनान्स मध्ये तज्ञता आहे. हा शेअर बाजार त्या लोकांसाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की शेअर बाजारातून पैसे कमावणं चार्टर अकाउंटंट्सच्याच कंपनी सेक्रेटरीच्या किंवा ज्याने अकाउंट्समध्ये डिग्री घेतली आहे त्याच्याच आवाक्यात, तर एक गोष्ट सांगू इच्छितो. माझं नाव पुष्कर राज ठाकूर आहे. माझं शिक्षण शेअर बाजाराशी किंवा फायनान्सशी संबंधित नाही. माझ्या कुटुंबाचाही फायनान्सशी काही संबंध नाही. बाबांकडे पैसे नसले तरी फायनान्समध्ये आम्ही सामान्यच होतो. पण तरीही तुम्ही समजा, मी शून्यावरून सुरुवात केली नाही तर माइन्स पासून केली हे तुम्ही ऐकले असेल. पण तरीही आज माझी आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. मला असं वाटतं की मी एक चांगलं आयुष्य जगतोय आणि आज आपण जे समजून घेणार आहोत ते म्हणजे आपला स्वतःचा मिशन काय आहे हे समजून घेणार आहोत. माझं मिशन आहे की भारतात एक आर्थिक क्रांती सुरू व्हावी. आता या आर्थिक क्रांतीचा अर्थ काय आहे? आम्हाला असं वाटतं की भारतात लोक आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित व्हावे. हे बोलणं खूप सोपं आहे की आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित व्हा. याचा अर्थ काय? आर्थिक शिक्षणाची व्याख्या अशी आहे की जर तुम्हाला पैसे कमवता येत असतील, पैसे व्यवस्थापित करता येत असतील आणि पैसे वाढवता येत असतील. 3 गोष्टी सांगितल्या: पैसे कमवणं, पैसे व्यवस्थापित करणं, पैसे वाढवणं. जर या 3 गोष्टी तुम्हाला येत असतील तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित आहात. आता तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्हाला आज पैसे कमवता येतात का? यासाठी किमान एक कौशल्य हवं, जे पैसे कमवण्याचं कौशल्य असेल. भारतीय शिक्षण व्यवस्थेत पैसे कमवण्याच्या कौशल्याबद्दल बोललं जात नाही. फक्त शैक्षणिक म्हणजे फक्त बोर्ड मिळवा, गणितात चांगले, बायोलॉजीत चांगले. पण हे तुम्हाला पैसे कमवून देईल का? सोपं उदाहरण, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात खूप चांगलं करणार आहात. आयुष्यात कौशल्ये हवी. त्या कौशल्यांबद्दल भारतीय शिक्षण व्यवस्थेत अजिबात चर्चा होत नाही आणि कौशल्य विकासावर काम अलीकडच्या काळातच सुरू झालं आहे. तुम्ही सांगा, पैसे कमावण्यावर कोण बोलतो? आता पैसे कसे येणार? जर तुम्ही भारतात मुलगा असाल तर ठराविक वयानंतर तुम्ही पैसे कमवले पाहिजेत. आज तुमचे पालक म्हणतील फक्त अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. पण जेव्हा तुम्ही एक ठराविक वय ओलांडता तेव्हा सगळे तुम्हाला सांगतात. समाज विचारते, अरे काय काम करतोस, किती पैसे कमावतोस, कुठे लग्नासाठी प्रस्ताव येईल तर तुम्हाला काय विचारलं जाईल? मुलगा किती पैसे कमावतो? जर तुम्ही पैसेच कमावत नसाल ते मोठं आव्हान आहे. म्हणूनच पहिली समस्या आहे, लोकांना पैसे कमवता येत नाही. मनी मेकिंग स्किल्सची गरज आहे. पैसे कमावल्यावर बोलतो नोकरी लागली आहे. पैसे कमवायला सुरुवात करता पर पैसे वाचतच नाहीत. जेव्हा पैसे वाचतच नाहीत तेव्हा माणूस काय पाहतो? 5 वर्षांपूर्वी जिथून सुरुवात केली होती 5 वर्षांनंतरही तशीच आयुष्य चालू आहे. जरी क्रेडिट कार्डवर EMI सुरू झाली आहे तरी तीही भरली जात नाही. म्हणून लोकांना पैशाचं व्यवस्थापनही येत नाही. म्हणून जर तुमच्याकडे पैसे आले आणि ते थांबत नाहीत, टिकत नाहीत, व्यवस्थित व्यवस्थापित होत नाहीत तर तुमच्या आयुष्यात काहीच सुधारणा होणार नाही. आणि तिसरी गोष्ट येते पैशाला वाढवण्याची. आता पैसे वाढवणं म्हणजे आपले पैसे जर आपण फक्त सुरक्षित ठेवले, तिजोरीत टाकून ठेवले तर ते वाढतील का? नाही वाढणार. म्हणूनच महागाई नावाचा एक दिमाग आहे जो दररोज पैशाला खातो. तुम्ही तपासू शकता आजचे पेट्रोलचे दर आणि 5 वर्षांपूर्वीचे दर काही बदलले आहेत का? सोन्याचा भाव बदलला आहे का? तुम्ही म्हणाल नक्कीच बदलला आहे. जर प्रत्येक गोष्टीचे दर वाढत आहे तर जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी 10,000 रुपये तिजोरीत ठेवले असते, त्यातून जितके सोने मिळाले असते, आज तितकेच सोने मिळेल का? इतके सोने मिळणार नाही. तितके पेट्रोल मिळेल का? मिळणार नाही. तितकी भाजी मिळेल का? मिळणार नाही. मग याचा अर्थ काय? पैशाने आपली खरेदी शक्ती गमावली आहे आणि दररोज ती कमी होत चालली आहे.
म्हणून जर तुम्ही पैसे व्यवस्थापित करायला शिकलात तरीही पैसे वाढवायला शिकणे आवश्यक आहे. मी एक सोपा शब्द वापरतो, पैसे दुप्पट करणे गरजेचे आहे. आता दुप्पट करायचं म्हणजे 21 दिवसात पैसे दुप्पट. याचा अर्थ रूल ऑफ 72 समजून घ्यायला हवं. रूल ऑफ 72 म्हणजे काय? पैशावर व्याजदर मिळतोय, ज्या टक्केवारीने पैसे वाढत टक्केवारी 72 भागा. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता की मला 12% व्याज मिळतं, 12% व्याज मिळतोय. म्हणून जर तुम्हाला 12%चा व्याजदर मिळत असेल, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले, जरी असं असू शकतं की व्याज लोकांना अजूनही म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माहिती नसेल, पण मी सांगितलं ना, लोकांना फक्त असं वाटतं की शेअर बाजार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे आणि हे गुंतागुंतीचे शब्द मुद्दाम वापरले जातात, जेणेकरून लोक कधीच समजू शकणार नाही. तुम्ही पैसे गमावतच राहा. मी यावर बोलणार आहे. तर मी हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला 12% व्याजदर मिळत असेल, तर 72 ने भागा, म्हणजे 72 भागिले 12 म्हणजे 6 आले, तर 6 वर्षात पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही हे 24 करता, तर 3 वर्षात पैसे दुप्पट होतील. आपलं काम काय आहे? जर आपल्याकडे पैसे वाचतात, आज तुमच्याकडे 50,000 वाचतात, 1 लाख वाचतात, 10 लाख वाचतात. जर तुम्ही ते दुप्पट कसं करायचं शिकून घेतलं, तर तुम्ही कंपाऊंडिंग समजून घ्याल. आता मी हे जे शब्द बोलतोय, तुम्हाला वाटत असेल की कंपाऊंडिंग इथे कुठून आलं? कारण या व्हिडिओमध्ये जोश टॉकमधून मी तुमच्यात एक जोश निर्माण करू इच्छितोय की किमान आज तुम्ही एक निर्णय घ्या आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित होण्याचा. कारण 3 गोष्टी शिकायच्या आहेत: कमवायचे, व्यवस्थापित करायचे आणि वाढवायचे. म्हणून हे कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय? मी तुम्हाला एक खूप छोटीशी गोष्ट सांगतो आणि तुम्ही आयुष्यात कंपाऊंडिंग कधीच विसरणार नाही. आणि मी हेही सांगतो, तो कविता म्हणायला थेट राजाच्या महालात पोहोचतो. मग राजाच्या महालात पोहोचून तो राजाला कविता ऐकवतो. राजा प्रभावित होतो. राजा म्हणतो, कविता ऐकून मजा आली, माग तुला काय हवं आहे? त्याला वाटतं, गरीब माणूस काय मागणार? पण तो गरीब माणूस असतो. तो गरीब असला तरी खूप हुशार असतो. तुम्ही इतके मोठे राजा आहात, मला तुमच्याकडून काही नको आहे. तुम्ही एक शतरंज मागवा आणि त्या शतरंजीवर मी काही मागणार आहे. तो म्हणतो, शतरंज आणून द्या. शतरंज आणली जाते. तो म्हणतो, महाराज तुम्ही इतके महान राजा आहात, तुमच्याकडे इतका पैसा आहे, मला फक्त एवढंच हवं की या शतरंजीच्या एका घरात एक सोन्याची नाणी ठेवा, म्हणजे एका बॉक्समध्ये एक गोल्ड कॉइन ठेवा आणि प्रत्येक बॉक्सनुसार त्या गोल्ड कॉइनला दुप्पट करत जा. म्हणजे यात किती बॉक्सेस आहेत महाराज? महाराज पाहतात, अरे ही तर लहानशी शतरंज आहे, तर जर एका बॉक्समध्ये एक गोल्ड कॉइन ठेवला तर दुसऱ्यात किती ठेवू? 2 ठेवू? 4 ठेवू? म्हणून राजाला वाटतं, अरे 100 ते 200 गोल्ड कॉइन घेऊन जाईल, काय फरक पडतो आपल्या राजकोषावर? पण एक गोष्ट सांगू, तुम्ही लोक जरा कॅल्क्युलेटर उघडा आणि कॅल्क्युलेट करा. 32व्या बॉक्स पर्यंत पोहोचताना राजाचा खजिना संपून जातो. राजा त्या माणसाच्या पायांवर पडतो. आता मी याची कॅल्क्युलेशन तुम्हाला आता देत नाहीये, कारण मला वाटतं ना तुमचा कॅल्क्युलेटर ही थकून जाईल. कॅल्क्युलेशन करताना तुम्ही मल्टिप्लाय करा. कंपाऊंडिंग म्हणजे काय? तर तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतं आणि त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळतं. उदाहरणार्थ कोणीतरी 1 लाख रुपये गुंतवले आणि त्याला एका वर्षासाठी 10% मिळाले, तर एका वर्षानंतर तुमच्याकडे किती पैसे होतील? 1,10,000 रुपये. मग पुढच्या वर्षी 1 लाखावर व्याज मिळणार नाही, 1,10,000वर व्याज मिळेल आणि असं वाढत जातं, तेव्हा त्याला कंपाऊंडिंग म्हणतात. आता जर तुम्ही कंपाऊंडिंग समजून घेतलं असेल, तर आता प्रश्न येतो की पैसे दुप्पट करण्यासाठी कोणते साधन आहे? कुठे गुंतवणूक करावी? पैसे बँकेत ठेवा. जर तुम्ही बँकेत ठेवले तर काय होईल? सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवले तर 4-5% व्याज मिळेल. पण महागाई 4-5%नी वाढते का? मी तुम्हाला एक गणित सांगतो. जितका एफडी वर व्याजाचं दर मिळतं ना, साधारण तितक्याच टक्क्यांनी महागाई वाढत असते. म्हणजे एफडी मध्ये पैसे ठेवले तर पैसे वाढतच नाही. किमान जर तुम्ही पाहिलं की एफडी वर 9% मिळतं, खूप छान आहे, तर भाव 9%च्या आसपासच किंवा 8%च्या आसपास महागाई वाढत असेल. 1% जरी मिळालं तरी आपण काय साध्य करणार? काहीच होणार नाही, पैसे वाढणार नाही. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जेव्हा आपण एफडी मध्ये पैसे ठेवतो, तेव्हा बँक त्या पैशाच काय करते? थोडं खोलात जावं लागेल. तर बँक करते त्या पैशांना कुणाला कर्जावर देते.
जरी तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली किंवा हे जे मोठमोठे आर्थिक संस्थान आहे ज्यांच्याकडे आपला सगळ्यांचा पैसा जमा होतो ते पैसे भागीदारी खरेदी करण्यासाठी वापरतात. आता ही भागीदारी खरेदी करणं म्हणजे नेमकं काय? याला शेअर्स खरेदी करणं असं म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीत भागीदार होता, पार्टनर होता. आणि जर कंपनी वाढली तर तुम्हीही वाढाल. टाटाच्या गाड्या विकल्या जात आहेत का? मारुतीच्या गाड्या विकल्या जात आहेत का? विकल्या जात आहेत. जर या गाड्या विकल्या जात राहिल्या तर कंपनीला नफा मिळत राहील आणि नफा मिळत राहिला तर हा नफा तुम्हीही मिळवू शकता. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की एक गोष्ट समजून घ्या, पैसे कमावण्याचा हक्क सगळ्यांना आहे. तुम्ही असं विचारू नका की माझ्या घरात किंवा कोणाच्याही खानदानात कोणी लाखो कोटी रुपये कमावले नाही म्हणून कमावू शकणार नाही. तुमच्या आत एक विश्वास आणा की मी हे करू शकतो. मी एक शब्द सांगतो, हा वाक्य तुम्ही स्वतःसाठी लिहू शकता की आजच नाहीये. आज तुम्हाला जे घर हवं आहे, आज तुम्हाला जो बँक बॅलन्स हवा आहे, खरं तर आज तुम्हाला जी मुलगी हवी आहे ती आजच तुमच्याकडे नाहीये. पण तुमच्या परिस्थिती बदलू शकतात जर आज तुमची मानसिकता बदलली तर. आतापर्यंत आपल्या भारतीय व्यवस्थेत आपल्या आपल्या कुटुंबांमध्ये बघा, पैशांवर बोलणं हे टॅबू मानलं जातं. माझी आजी आजही म्हणते, पैसा सगळ्या फसादाचं मूळ आहे. पैसा आला की बुद्धी भ्रष्ट होते. माझ्या आजीनं कधीच श्रीमंत आयुष्य जगलं नाही कारण त्यांचा पैशाबद्दलचा बिलीफ सिस्टीम चुकीचा होता. भारतात घराघरात जाऊन, कुठे? घराघरात. भाऊ, जोश ऐकताय ना? आपण खरंच घराघरात पोहोचतोय. आपल्याला लोकांची मानसिकता बदलायची आहे. भाऊ, तू श्रीमंत होऊ शकतोस. फक्त विश्वास ठेव. विश्वासापासून सुरुवात होते. एक माणूस असं विचारतो, भाऊ, माउंट एव्हरेस्ट आहे, कोण चढणार यावर? पण कोणीतरी चढतोच ना. जो ठरवतो की चढायचंच तो नक्कीच चढतो. कारण आधी तुम्ही इथे डोक्यात चढता, मग तिथे ह्या आयुष्यात चढता. तुम्ही मानसिकतेने श्रीमंत होता, मग बँक बॅलन्स सांगत की तुम्ही श्रीमंत झाला. तुमचं IPR सांगतं की तुम्ही श्रीमंत झाला आहात. अरे यार, आज नाही आहे याचा अर्थ असा नाही की कधीच होणार नाही. तुला हा विश्वासाचा सिस्टम तयार करावा लागेल. म्हणून एक नॉन फायनान्स माणूस असूनही मी फायनान्सच्या गोष्टी बोलतोय कारण मी माझे फायनान्सेस साध्या गोष्टींवर काम करून सुधारले आहेत. त्या साध्या गोष्टी तुझ्यासाठी काय आहेत? तुझ्याकडे योग्य विश्वास प्रणाली. दुसरी गोष्ट, आपण 3 गोष्टींबद्दल बोललो होतो. पैसे कमवणे, पैसे व्यवस्थापित करणे, पैसे वाढवणे. ही तिन्ही गोष्टी तुला शिकाव्या लागतील. तुझ्याकडे एक मनी मेकिंग स्किल असली पाहिजे. लोक शेअर मार्केट बद्दल बोलतात. ते विचार करतात की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. मी म्हणतो, तोपर्यंत जुगार आहे जोपर्यंत तू ते समजून घेत नाहीस. ज्या क्षेत्राला तू समजू लागतोस तिथे रिस्क कमी होत जातो. लोक म्हणतात रिस्की आहे. रिस्क आहे तरच इश्क आहे. भाऊ, रिस्क फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत तुला कळत नाही की तू काय करत आहेस. माझ्यासाठी पोहणे म्हणजे खूप मोठा रिस्क आहे. मला येत नाही. जर मला येत असेल तर रिस्क नाही. तुला समजलं? तुला पोहता येतं, तुला रिस्क वाटेल का? नाही रे, तू सहज पोहशील. पण ज्याला येत नाही तो बिचारा बुडेल, मरू शकतो. म्हणून जर तुला काहीतरी येत असेल तर तिथे रिस्क नाही. म्हणून जे लोक म्हणतात रिस्क आहे, रिस्क त्यांच्यासाठी आहे ज्यांना माहित नाही ते काय करत आहे. म्हणून थोडा वेळ द्या. कोणी आपल्या आईच्या पोटातून शिकून येतो का? कोणीही शिकून येतो का? कोणी रॉकेट सायंटिस्ट सुद्धा बनला तर तो आईच्या पोटात शिकतो का की रॉकेट कसं बनवायचं? नाही ना. सगळे इथेच येऊन शिकतात. मग जर आपण पैसे कमावण्याबद्दल बोलतोय तर ते इथे शिकता येत नाही का? एक सांग ना, जर तुला इंजिनियर व्हायचं असेल तर तुला काय अभ्यास करावा लागेल? तुला कोणती इंजिनिअरिंग करावी लागेल? डॉक्टर व्हायचं असेल तर मेडिकल सायन्सचा अभ्यास MBBS करावा लागेल. श्रीमंत व्हायचं असेल तर तुला समजून घ्यावं लागेल पैसा कसा येतो. आणि मी तुला साध्या 3 गोष्टींवर फोकस करायला सांगितलं आहे. हे ऐकायला सोपं वाटतं का? पैसे कमावणं सोपं आहे पण ते सहज नाही. का ते सहज नाही? कारण यासाठी शिस्त लागते, यासाठी संयम लागतो. वॉरेन बफे म्हणतात की शेअर बाजारात पैसा संयमी लोकांकडे येतो, उतावळ्या लोकांकडून. म्हणून जे लोक उतावळे असतात, ज्यांना एका रात्रीत श्रीमंत व्हायचं असतं, त्यांच्यासाठी शेअर बाजार नाही, त्यांच्यासाठी हा फायनान्स वर्ल्डच नाही. पण जर तुमच्याकडे संयम आहे, धैर्य आहे, तर तुम्ही पैसा कमवू शकता. म्हणून आज या जोश शोमधून मी फक्त एक महत्त्वाचा जोश तुमच्यात भरू इच्छितो की आजच तुम्ही हे निश्चितपणे ठरवा.
आपली सध्याची परिस्थिती आपल्याला निश्चितपणे बदलायची आहे. कारण जर आपली दिशा अगदी बरोबर असेल ना, तर आपल्या जीवनाची दशाही अगदी बरोबर होते. जर तुमची दिशा खऱ्या अर्थाने योग्य असेल